तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता, हे तूप पहा किती छान असं दाणेदार आणि रवाळ तूप आपलं तयार झालेलं आहे. आणि आता हे तूप मी कसं बनवलं आहे, तर ते आपण बघूया. आणि आता मी तुम्हाला दाखवते हे हातावरती बघा किती रवाळ असं तूप आहे. आणि अतिशय पारंपरिक पद्धतीने आपण इथे हा लोणी काढलेला आहे. आणि त्यापासून हे तूप मी कसं बनवलं आहे, ते पण बघा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी हे तूप कसं तयार केलेलं आहे ते. तर बघा आता आपल्याला इथे पहिली स्टेप करायची आहे की थोडं गरम पाणी करायचं आहे. तर गरम पाणी अशासाठी करायचं आहे की आपण जे हे भांडं घेतलेलं आहे, तर या भांड्याला सुद्धा लोणी चिटकत नाही आणि आपण ज्या रवीने हा लोणी काढणार आहोत, तर त्या रवीला सुद्धा आपला हा लोणी जास्त चिपकून राहत नाही. म्हणून आपल्याला हे गरम पाणी इथे टाकायचं आहे. आणि आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे. तर बघा आता इथे घेतलेली ही माझी छोटी घमेली मी नेहमी यात कणिक मळते. तर त्या घमेलीमध्ये आपल्याला हा लोणी इथे काढायचा आणि बघा आता ही स्टेप लक्षात ठेवा. आपण लोणी हा नेहमी फ्रीजमध्ये ठेवतो आणि त्यात नेहमी आपण हे साय टाकतो आणि हलवतो. तर तो असा 8 ते 10 दिवस आपण हा लोणी इथे फ्रीजमध्ये ठेवलेला असतो. आणि जेव्हा आपल्याला लोण्यापासून तूप तयार करायचं असतं, तर आपल्याला जर दुसऱ्या दिवशी लोणी काढायचं आहे, तर आदल्या दिवशी रात्री आपण हे जे भांडं आहे आपलं साईचं, तर ते फ्रीजमधून बाहेर काढायला पाहिजे. म्हणजे आपण जे विरजण टाकलेलं असतं, तर त्यापासून दही तयार होतं. आणि ही खूप जुनी पद्धत आहे. आणि त्यापासून दही तयार झाल्यावर हा लोणी अतिशय छान निघतो. त्याला वाससुद्धा लागत नाही. आणि जेव्हा आपण विरजण टाकतो, तर ते विरजण आपलं आंबट नको. तर ते असं नॉर्मल विरजण पाहिजे म्हणजे आपलं लोण्याला वाससुद्धा लागत नाही. आणि बघा आता हे साय जी आहे, तर ती अशी पूर्ण मी स्मॅश करते आहे त्या रवीने, म्हणजे ही एकजीव होते आपली साय. आणि अशी एकजीव साय केल्यानंतर आपला जो लोणी आहे, तर तो लोणी लगेच वरती येतो. तर बघा आता ही स्टेप तुम्ही लक्षात ठेवा आणि मी व्हिडिओ अजिबात स्किप करणार नाही. तुम्ही शेवटपर्यंत बघा, हा लोणी मी कसा काढते आहे तो. तर तुम्हाला माझी व्हिडिओ ही कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे जर घरी लोणी काढला, तर बघा भांड्यांचा सुद्धा पसारा पडत नाही आणि खूप घासायची पण आपल्याला दगदग होत नाही आणि अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हा लोणी इथे निघणार आहे. तर तुम्ही हे स्टेप नक्की लक्षात ठेवा. बघा आता असं चांगलं एकजीव आपल्याला ही साई इथे करायची आहे. तर त्याशिवाय आपला लोणी हा वरती येणार नाही. आणि आता ही साय एकदम अशी एकजीव झाली की मग आता यात आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे. तर बघा आता आपण ज्या भांड्यातनं साय काढतो, तर तिथे पण परत आपली साय लागलेली असते. तर ते भांडं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि ते पाणीसुद्धा मी यात इथे टाकलेलं आहे. तर आणि मी काही एकदम गार पाणी वगैरे घेतलेलं नाही. नॉर्मल पाणीच मी तिथे घेतलेलं आहे. आणि बघा आता असं थोडं आपण जसं वरण घोळतो, तर तसं आपल्याला हे रवीने इथे घोळून घ्यायचं आहे ही साय. तर आणि थोडं लोण्यासारखं असं वरती दिसलं आपल्याला, की मग आपल्याला थोडं बर्फाचे तुकडे पाण्यात टाकून मग ते पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे. आपल्याला डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी इथे घ्यायचं नाही आहे. तर बघा आता हे कंटिन्यू मी हलवते आहे. तर आपल्या ह्या साईला आता थोडं-थोडं इथे पाणी सुटतं आहे. तर आपण एवढं पाणीसुद्धा टाकलेलं नव्हतं. खूप कमी पाणी टाकलेलं होतं. पण आता हे पूर्ण साय ह्या पाण्यामध्ये अशी पूर्ण भिजलेली आहे. तर हे अशी स्टेप आपली इथे यायला पाहिजे. आणि बघा आता याच्यावरती मी 2-4 फक्त 4च तुकडे बर्फाचे टाकलेले आहे या पाण्यामध्ये. आणि तेच पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे. एकदम चिल्ड पाणी घ्यायचं काहीच गरज नाही. कारण आता थंडीचे दिवस आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला चिल्ड पाणी लागतं आणि थंडी दिवसामध्ये आपण असं पाणी जरी घेतलं तरी चालतं. आणि बघा आता हा लोणी आपला साईडनं पहा कसा इथे वरती गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि काय होत आहे ना, मी जसं-जसं ते हलवते आहे, तसं ते थिक होत आहे. बघा आता किती छान आपला हा लोणी वरती आलेला आहे आणि काहीच वेळ आपल्याला लागलेला नाही आहे. फक्त 5 मिनिटामध्ये मी हा लोणी इथे काढून तयार केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता हा लोणी पहा किती छान असा वरती आपला आलेला आहे. आणि मी घड्याळ लावलेलं होतं. फक्त 5 मिनिटच मला इथे हे लोणी काढायला लागलेलं आहे. तर पहा आणि आपलं हे ताक जे आहे, तर ते ताक बाजूला झालेलं आहे आणि लोणी बाजूला झालेलं आहे. आणि बघा आता आपण गरम पाणी टाकल्यामुळे आपली ही जी रवी आहे, तर ही रवी पण चिकट झालेली नाही आणि त्याला लोणीसुद्धा लागलेलं नाही. आणि पाहता वरून मी नॉर्मल पाणी टाकते आहे, तर लगेच ती आपली रवी जी आहे, तर ते क्लीन झालेली आहे. आणि आपण जर गरम पाणी नाही वापरलं, तर ह्या रवीला सुद्धा आपला लोणी खूप चिपकून येतो. आणि बघा आता हा पूर्ण साईडनं मी लोणी काढून घेणार आहे. तर पहा आपली साय पण जास्त नव्हती आणि लोणी पहा किती छान आपल्या हा इथे साईवरती आलेला आहे. आणि काहीच वेळ जास्त लागलेला नाही आहे इथे. तर बघा तुम्ही अशा प्रकारे हा लोणी घरी नक्की काढा आणि अतिशय छान आपला हा लोणी इथे तयार होतो आणि याचं तूपसुद्धा छान तयार होतं.
बघा आता हा एवढा लोणी आपल्याला इथे आलेला आहे आणि खाली सुद्धा आहे तो पूर्ण मी काढून घेणार आहे. तर बघा आता आपण त्यात विरजण टाकलेलं होतं म्हणून आपल्याला हे लोणी 2 ते 3 वेळा चांगल्या पाण्याने हा धुवून घ्यायचा आहे. म्हणजे त्यात काय होतं आंबटपणा जर असला तर तो निघून जातो आणि आपल्या तूप असं छान चवीला लागतं, ते आंबट नाही लागत. आणि आता हे जे ताक शिल्लक राहिलेलं आहे, तर यापासून पनीर कसा बनवायचा तर याची व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि तुमच्यासाठी मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल, तर तुम्ही तिथे जाऊन ते चेक करा. यापासून अतिशय छान पनीर तयार होतो. तर बघा आता आपल्याला हे लोण्यापासून तूप तयार करायचं आहे. तर असं खूप काही कढई वगैरे घ्यायची, काही मोठं पातेलं वगैरे घ्यायची काही गरज नाही. एक छोट्या भांड्यामध्ये मी हे लोणी घेतलेलं आहे आणि 5 ते 10 मिनिटामध्ये आपलं हे तूप इथे तयार झालेलं आहे. आणि बघा आता आपल्या ह्या तुपाला असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. म्हणजे हे तूप आपलं लवकर इथे तयार होणार आहे आणि यामुळे काय होतं आपल्या गॅसची सुद्धा बचत होते. आणि अतिशय छान आपलं हे तूप तयार झालं आणि बेरी पहा किती कमी आलेली आहे. आणि एकदम 5 ते 10 मिनिटात आपलं हे तूप इथे तयार झालेलं आहे आणि घरामध्ये अतिशय घमघमाट वास याचा येत होता. आणि आता एका गाळणीने आपल्याला हे तूप गाळून घ्यायचं आहे. पहा किती सुंदर तूप आपलं दिसतं आहे आणि काही आपण यात केमिकल वगैरे काहीच टाकलेलं नाही. ओरिजिनल हे तूप आहे, घरी तयार केलेलं आणि अतिशय चवीला पण सुंदर आणि छान टेस्टी असं हे तूप लागतं. तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि तुमचं तूप कसं झालं हे सुद्धा मला सांगायला विसरू नका. तर बघा आणि कलर किती छान आलेला आहे याला. काही आपण यात येलो कलर येण्यासाठी काही टाकलेलं नाही आहे आणि बेरीसुद्धा पहा किती कमी आहे. आणि आपण जेव्हा मशीनने हे आपण साय हलवतो तेव्हा आपली बेरीसुद्धा खूप येते आणि पहा किती असं स्वच्छ हे तूप तयार झालेलं आहे. तर तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा आणि चला भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये.